सर्वांना ख्रिस्त सलाम. शुभ सकाळ. सर्वप्रथम मी यहोवा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा आसुदीन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये देऊ केला. आजकरिता नेमण्यात आलेलं पवित्र वचन रोमकरास पत्र 5वा अध्याय 2ऱ्या वचनापासून 5व्या वचनापर्यंत मी आपल्यासाठी वाचतो. कृपया करून लक्ष द्या. रोमकरास पत्र 5वा अध्याय 2 ते 5 ही वचनं. आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते. आणि आशा लाजवीत नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. वाचलेली वचनं प्रभू परमेश्वर आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता युगानिक असो. या वचनावरती आपण काही वेळ मनन आणि चिंतन करणार आहोत आणि या वचनांमधून आपल्याला जी गोष्ट शिकायला मिळते ती म्हणजे देवबाप्पाने आपल्याला आशा दिलेली आहे आणि आशा कशी निर्माण होते ते या वचनामध्ये सांगण्याचा प्रयत्न देवबाप्पाने आपल्याला केला आहे. आणि म्हणून 3ऱ्या वचनापासून आपल्याला वचन असं सांगतं, संकटाचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते. संकटाने धीर निर्माण होतो हे आपल्याला वचन सांगत आहे. कधी कधी आपण जीवन जगत असताना ज्यावेळेस संकट येतात त्यावेळेस असं वाटतं हे संकट काय आहे. तर आज त्याचं उत्तर आपल्याला मिळालं आहे. या अगोदर देखील आपण हे वचन वाचलं असेल आणि आपल्याला उत्तर मिळालं असेल, परंतु आज देवबाप आपल्याला नव्याने हे सांगू इच्छितो की संकटामध्ये आपल्याला देवबाप स्वतःहून धीर देतो आणि म्हणून संकटाने धीर, धीराने शील आणि शीलाने आशा निर्माण होते हे देवबाप सांगत आहे. म्हणजे आशा म्हणजे की अद्यापही मला जी गोष्ट मिळालेली नाही ती गोष्ट मिळणार आहे आणि ही देवबापच आपल्याला निर्माण करत असतो. आणि म्हणून देवाच्या इच्छेने जर आपल्याला कुठली गोष्ट सहन करावी लागत असेल, दुःख सहन करावं लागत असेल, तर त्या सर्व गोष्टीला, त्या दुःख सहनाला अर्थ आहे आणि हेतू आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण की कुठलीच गोष्ट आपल्या जीवनामध्ये तशीच येत नाही. म्हणून कितीही परिस्थिती बिकट झाली, किती आपल्या जीवनामध्ये संकट आले, तर आपण लक्षात घेतलं पाहिजे जर सगळं करूनही, चांगलं करूनही संकट जीवनामध्ये आहेत, संकट येत आहेत, तर कदाचित मी धीरामध्ये कमी पडत असेल आणि तो धीर वाढवण्यासाठी संकट आहेत. कारण की आपण ज्यावेळेस एक्साइटेड होतो, उत्सुक होतो, त्यावेळेस आपला धीर आपण हरवून जातो आणि तो धीर परत एकदा आपल्यामध्ये निर्माण व्हावा यासाठी देवबाप संकटाने कार्य करतो. संकट आपल्या जीवनामध्ये देऊन कार्य करतो. कधी कधी आपल्या जीवनामध्ये काही संकट जे येतात ते देवबापच आणत असतो. का? आपण देवाच्या जवळ जावं आणि आपल्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टी उत्पन्न व्हाव्यात, कुठल्या ज्या गोष्टी आपल्याला अत्यंत गरजेच्या अशा देवबापाच्या दृष्टीने वाटतात, त्यासाठी देवबाप असं अप्रत्यक्षितरित्या आपल्या जीवनामध्ये कार्य करतो. या सहितच कधी कधी आपला अहंकार नष्ट व्हावा यासाठी देखील देवबाप आपल्या जीवनामध्ये संकट आणतो. कधी कधी आपला विश्वास आपल्याला सिद्ध करता यावा म्हणून देवबाप संकट आणत असतो. हे आपल्याला यामधून समजायचं आहे आणि शिकायचं आहे. आणि म्हणून मी यावेळेस हे समजण्यासाठी की देवबाप असं करतो, तर प्रश्न पडला असेल की देवबाप खरंच संकट आणतो का, तर यासाठी मी आपल्याला स्पष्टीकरण होण्यासाठी पौलाचे कोरिंथकरास 2रे पत्र याचा 12वा अध्याय आणि त्यातील काही वचनं वाचतो. कृपया करून लक्ष द्या. मी आपल्यासाठी पौलाचे कोरिंथकरास 2रे पत्र 12वा अध्याय आणि 7व्या वचनापासून वाचतो. कृपया करून लक्ष द्या. प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा म्हणजे मला ठोसे मारण्याकरिता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे. मी चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे. हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ 3दा विनंती केली, परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. यावरून आपल्याला समजेल संत पौल त्या ठिकाणी सांगत आहे की
माझ्या शरीरात एक काटा म्हणजे मला ठोसे मारण्याकरिता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे. आणि म्हणून जीवनामध्ये जे संकट आजूबाजूला दिसतात, प्रार्थना जी आपण करतो, देवबाप्पाला माहिती असतं, देवबाप्पा हे पाहत असतो, परंतु त्यावेळेस आपला विश्वास सिद्ध व्हावा, आपल्याला विश्वास सिद्ध करता यावा. कारण की अशा वेळेस ज्यावेळेस आपण देवबाप्पा संगती संपर्क साधतो, देवाच्या जवळ जातो, देवबाप आपल्याला म्हणतो की माझी कृपा तुला पुरे आहे. संकटांवरती, इतर गोष्टींवरती लक्ष केंद्रित न करता देवावरती जास्त लक्ष केंद्रित आपण केलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला या परीक्षांमधून जावं लागतं. आणि म्हणून मी म्हणालो, देवाच्या इच्छेने जर दुःख सहन करावं लागत असेल, इतर गोष्टी सहन कराव्या लागत असतील, तर त्याला अर्थ आहे, हेतू आहे. आणि म्हणून संकटाने धीराने शील आणि शीलाने आशा निर्माण होते. आणि पुढचं वचन आपल्याला असं देखील सांगत आहे की आशा लाजवीत नाही, म्हणजेच काय, आपल्याला यशस्वी करते. आशा लाजवीत नाही म्हणजे आपल्याला यशस्वी करते, असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून इतकंच नाही, याच्या पलीकडे जाऊन मला जी गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे आपल्याला इतरांच्या जीवनामध्ये हातभार लावण्यासाठी कारण मिळावं. कारण की प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवबाप्पाने साक्ष निर्माण केलेली असते, परंतु जर साक्ष प्रभावी असेल तर समोरच्याच्या जीवनाचं परिवर्तन देखील होऊ शकतं. असं कित्येकांचं झालेलं आहे. आणि म्हणून मी हे आपल्याला सांगत आहे. आणि म्हणून मला एक गोष्ट आठवते की मी लहानपणी ऐकली आहे की पुण्यामध्ये रेनहार्ड बोंकी इव्हँजेलिस्ट, जे की जगप्रसिद्ध इव्हँजेलिस्ट होते, त्यांची सभा झाली होती 25 वर्षापूर्वी, 20-25 वर्षापूर्वी. आणि मी असं ऐकलं आहे की पुण्यामध्ये सर्वत्र पाऊस होता, परंतु त्यांची मीटिंग ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी पाऊस पडत नव्हता. हे सामर्थ्य आहे. देवबाप काही संकट असे दाखवतो आणि त्या संकटामधून मार्ग देखील तो दाखवतो का इतरांच्या जीवनाचं परिवर्तन व्हावं, इतरांच्या जीवनामध्ये साक्षीमुळं खरोखर विश्वास दृढ व्हावा. त्यासाठी देवबाप संकट दाखवत असतो. त्या संकटाने धीर देखील मिळतो, त्या संकटाने आशा देखील निर्माण होते. आणि म्हणून खचून जाता कामा नये. कारण की आपल्याला जर आपण इब्री लोकासपत्र वाचलं तर इब्री लोकासपत्रामध्ये देवबापाचं वचन अशा प्रकारे सांगत आहे. मी आपल्यासाठी इब्री लोकासपत्र 12वा अध्याय आणि त्याचं 3रं वचन वाचतो, कृपया करून लक्ष द्या. वचन असं आहे, तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ नये, म्हणून ज्याने आपणा विरुद्ध पातक्यांनी केलेला इतका विरोध सहन केला त्याच्याविषयी विचार करा. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी विचार करा. आणि म्हणून इतर ज्या गोष्टी आहेत त्या शुल्क आहे. आणि म्हणून वचनच तसं आलेलं आहे, तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ नये. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने अगोदर केल्या, कारण की त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये, या भूतलावरच्या जीवनामध्ये आपल्याला आशा मिळावी. आणि खरोखर ती आपल्याला मिळते. म्हणून ख्रिस्तावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि यावेळेस मला एक उदाहरण द्यायला आवडेल, म्हणून मी रेनहार्ड बोंकी यांचं पुण्यामधील उदाहरण यासाठी दिलं, कारण की त्यातील कितीतरी लोक आज संदेश ऐकत असतील की ते त्या मीटिंगला हजर असतील आणि आपण त्याचे साक्षीदार असाल, परंतु त्याच व्यक्तीचं, त्याच इव्हँजेलिस्टचं मला उदाहरण आपल्या समोर द्यायला आवडेल. आणि ते म्हणजे रेनहार्ड बोंकीला जे पाचारण झालं होतं, ते पाचारण यासाठी झालं होतं की जगामध्ये, जगाच्या सर्व कोपऱ्यामध्ये जाऊन सुवार्ता त्यांनी सांगावी. इतकंच नाही तर विशेष करून आफ्रिका खंडामध्ये जे 50 पेक्षा अधिक जवळजवळ 54 देश आहेत, त्या 54 देशामध्ये त्यांनी जाऊन सुवार्ता सांगावी. यासाठी त्यांना विशेष करून पाचारण झालं होतं आणि त्यांनी ते स्वीकारलं होतं. त्यानंतर असं झालं, आफ्रिका खंडामध्ये खूप साऱ्या आफ्रिका खंडातील देशामध्ये त्यांची सभा झाली, लोक आले, लोक आशीर्वादित झाले. परंतु नायजेरिया हे जे देश आहे त्या ठिकाणी त्यांना सभा घेण्याकरिता बिलकुलच विजा मिळत नव्हता, परमिशन मिळत नव्हती. आफ्रिका खंडातील एका देशामध्ये ते सभा घेत असताना एक व्यक्ती प्रार्थना करण्यासाठी आली, आणि एक व्यक्ती प्रार्थना करण्यासाठी आलेली ती व्यक्ती विरोधी पक्षनेते होते. आणि रेनहार्ड बोंकीने सांगितलं प्रार्थना करून की येत्या निवडणुकीमध्ये, इलेक्शनमध्ये तुम्ही त्या देशाचे प्रेसिडेंट बनताल. काही काळ गेला, रेनहार्ड बोंकी आपल्या घरी गेले, आपल्या देशामध्ये गेले, परंतु त्यांनी ज्या प्रकारे प्रार्थना केली, प्रार्थना करून
त्या व्यक्तीला तसं सांगितलं आणि तसं घडलंच. आणि म्हणून त्यांनी त्या झालेल्या प्रेसिडेंटनी, जे विरोधी पक्षनेते आधी होते रेनहार्ड बॉन्के यांना फोन केला आणि म्हणाले की तुम्ही प्रार्थना केली आणि तसं झालं, मी तुमच्यासाठी काय करू शकतो. रेनहार्ड बॉन्केंनी सांगितलं की अभिनंदन केलं आणि बोलले की तुमच्या शेजारच्या देशामध्ये म्हणजेच नायजेरियामध्ये माझी एकही सभा झालेली नाही. मी 9 वर्षापासून प्रयत्न करत आहे. ते प्रेसिडेंट म्हणाले की नायजेरियाचे जे प्रेसिडेंट आहेत ते माझे मित्र आहेत, मी त्यांच्या संगती बोलतो आणि तुमची सभा त्या ठिकाणी घेण्याकरिता मी सांगेल आणि पूर्णपणे जबाबदारी माझी. तसं त्यांनी बोललं. त्यांना त्या देशामध्ये गेल्यानंतर नायजेरियामध्ये जाण्यासाठी स्पेशल जेट आलं, स्पेशल विमानाने ते त्या ठिकाणी गेले. नायजेरियाच्या तिथं विमानातून उतरतानाच जसे ते उतरले त्यावेळेस त्यांनी माती घेतली, माती उचलली आणि म्हणाले की जितक्या वर्ष मी या ठिकाणी पाऊल ठेवला नाही, सैताना तुला त्यापेक्षा दुप्पट पे करावं लागेल, त्यापेक्षा दुप्पट तुला पे करावं लागेल. हे रेनहार्ड बॉन्केनी शब्द वापरले. पूर्णपणे येशूवरती विश्वास ठेवला, देवावरती विश्वास ठेवला आणि ती त्यांच्या जीवनातली सगळ्यात मोठी आणि आशीर्वादित क्रुसेड झाली. त्या नायजेरियाच्या क्रुसेडला 10 लाख पेक्षा जास्त लोक आले, 10 लाख पेक्षा, आणि मृतातून लोक जिवंत झाले त्या क्रुसेडला. हे मी यासाठी सांगितलं की देवबाप जर आपल्याला वेट करू लावत आहे तर काहीतरी मोठा आपल्याला तो देणार आहे, काहीतरी चांगला देणार आहे, काहीतरी उत्तम देणार आहे, हा त्याचा अर्थ होतो. म्हणून मी रेनहार्ड बॉन्के यांचं उदाहरण दिलं. आणि खरोखर आपण देखील सगळ्यात मोठं उदाहरण प्रभू येशू ख्रिस्त आहे. फक्त आपलं तारण साधता यावं म्हणून 33 वर्ष तो भूतलावरती राहिला, सहन केलं, कार्य केलं. आज आपल्याला 33 दिवस, 33 महिने किंवा त्यापेक्षा कमी किंवा त्यापेक्षा जास्त जर वेट करावं लागत आहे तर देवबाप आपल्याला निश्चितपणे मोठा आशीर्वाद देईल, हे त्यामधून देवबाप सांगत आहे. कारण की कुठलाच आजारपण, कुठलेच दुःख सहन हे असेच नाहीत. देवबाप्पाच्या लोकांसाठी, देवबाप्पावरती जे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी संकट असेल, आजारपण असेल, इतर दुःख सहन असेल तर त्याला हेतू आणि अर्थ आहे, हे आपण यामधून शिकतो. आणि म्हणून इथून पुढच्या दिवसामध्ये अशा वेळेस विश्वास दृढ करा, अशा वेळेस जास्तीत जास्त देवाच्या जवळ जा आणि तो विश्वास कदापि खचू देऊ नका, आपली मने खचू देऊ नका आणि देवबाप आपल्याला उत्तमातील उत्तम दिल्या वाचून राहणार. म्हणून आज वेळ घेत उदाहरण देऊन अशा प्रकारचा संदेश मी आपल्यापर्यंत ठेवला आहे. आणि म्हणून आपण देखील मोठ्या विश्वासाने, धीर धरत, आशा धरत, आशा आपल्याला लाजवत नाही, या प्रकारे आपलं जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करा. विश्वास डगमगू देऊ नका, देवबापावरती विश्वास ठेवा आणि देवबाप आपल्याला उत्तम आणि उत्तम आणि उत्तमातील उत्तम दिल्या वाचून राहणार. या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वादित कर. प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वरा, जिवंत देवबापा, तू महान आहेस, थोर आहेस, गौरवी राजा आहे. रात्रभर सुंदरशी झोप देऊन आजचा सुदिन तू आमच्या आयुष्यामध्ये जोडलास. सकाळी उठल्यापासून आतापर्यंत तू आम्हाला सांभाळलंस, तुझी कृपा पुरवलीस म्हणून तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. प्रिय परमेश्वरा, आज तू आम्हाला जे सांगितलंस की संकटाने धीर निर्माण होतो, खरोखर आमच्या जीवनामध्ये आम्ही धीर हरवत चाललो असेल तर प्रिय प्रभू काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये, काही सर्कमस्टन्सेस आमच्या जीवनामध्ये तू आणतोस आणि त्याद्वारे खरोखर आम्ही धीर धरणारे पुन्हा एकदा होतो, हे आज तू आम्हाला सांगितलंस. त्याचप्रमाणे प्रिय प्रभू धीराने शिलाने आशा निर्माण होते. प्रिय प्रभू हे देखील तू आज सांगितलंस. खरोखर आज आम्हाला प्रिय परमेश्वरा उत्तमातील उत्तम गोष्ट तू देणार आहे, यासाठी आशा नव्याने प्रिय प्रभू निर्माण झाली आहे. ही आशा प्रिय परमेश्वरा आमची मोठ्या विश्वासाने तुझकडे आहे आणि तुझं वचन प्रिय प्रभू आम्हाला आज जे सांगत आहे की तू आम्हाला देशीलच. प्रिय प्रभू संकट आमच्या जीवनामध्ये जे आहेत धीर निर्माण करण्यासाठी आहेत, आशा निर्माण करण्यासाठी आहे. प्रिय प्रभू तुझं वचन सांगतं माग म्हणजे मिळेल. आणि म्हणून प्रिय परमेश्वरा ह्या आगमन समयामध्ये, वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये आमची आशा प्रिय परमेश्वरा नवीन झाली आहे.
आणि म्हणून प्रिय प्रभू आम्हाला निराश करू नको. आम्ही मोठ्या आशेने तुझकडे आजवर प्रिय प्रभू वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत प्रिय परमेश्वरा लक्ष केंद्रित करत आलो आहे. आणि म्हणून प्रिय प्रभू आम्हाला प्रिय परमेश्वरा त्यानुसार प्राप्त होऊ दे. आणि प्रिय प्रभू या दिवसांमध्ये देखील आम्ही त्याच विश्वासाने तुझकडे मागत आहोत, त्याच विश्वासाने तुझकडे येत आहोत. तरी देखील हा दीर्घकाळ जो लागलेला आहे ते यासाठीच, कारण की तू आज आम्हाला सांगितलं, समजवलंस की उत्तमातील उत्तम तू देणार आहेस. आणि म्हणून उत्तमातील उत्तम याची आम्ही प्रिय परमेश्वरा मोठ्या विश्वासाने प्रिय प्रभू या प्रार्थनेमधून प्रिय प्रभू विनंती करत आहोत की तू ते आम्हाला दे. आणि तू आम्हाला देणारा देव आहेस. इतर कोणच आम्हाला प्रिय परमेश्वरा चांगल्या गोष्टी देऊ शकत नाही, परंतु तू देऊ शकतोस. आणि म्हणून आम्ही तुझवरती विश्वास ठेवलेला आहे आणि तुझ्याकडे आशेने पाहत आहोत. अशा प्रकारे प्रिय प्रभू तो आम्हाला देऊन तृप्त कर, जेणेकरून प्रिय परमेश्वरा येत्या दिवसामध्ये आमच्याच जीवनामध्ये नाही तर त्या साक्षीमुळे इतरांच्या जीवनामध्ये देखील परिवर्तन घडेल, इतरांच्या जीवनामध्ये देखील प्रिय प्रभू विश्वास दृढ होण्याचं कारण ठरेल. तू हे करशीलच प्रिय परमेश्वरा. ही प्रार्थना प्रिय प्रभू मोठ्या विश्वासाने तुझकडे करत आहोत. जर काही चुका पाप आम्हाकडून झाल्या असतील आज दिवसभरामध्ये प्रिय परमेश्वर त्याची तू आम्हाला क्षमा कर. आणि जे काही उत्तम प्रकारे प्रिय परमेश्वर करण्यासाठी आम्ही योजलं आहे ते तू तुझा पवित्र आत्मा देऊन आमच्याकडून करून घे. जसे आहोत तसे तुझ्या अधीनाने स्वाधीन होती. लहान नम्र प्रार्थना धन्यतारक उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो म्हणतो, ऐकू द्या. आमेन. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवबापाने दिलेली शांती तुमच्या अंतःकरणी आणि म्हणे देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो. आणि आता सर्व समर्थ देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा या त्रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवरती आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.